तो हमने श्लोक नंबर 28 ये कंप्लीट किया। अब उसकी सर्वांग सुंदर टीका और हेमाद्री टीका ये दोनों पढ़ेंगे और ये अध्याय खत्म हो जाएगा। श्लोक नंबर 28 उसकी सर्वांग सुंदर टीका। स्वादु रसः उपेतो गुरुगुणयुक्तश्च गोधूमो मधुररस उपदिष्टं वातजितत्वं यत्कर्म तत्करोति समान प्रत्यारब्धत्वात्। तो इन्होंने क्या बोला है कि स्वादु रस जो है उसमें क्या रहता है, उपेति में उसमें रहना, उसमें क्या रहता है, गुरु गुण युक्त, उसमें गुरु गुण रहता है। गोधूमो मधुरो उपदिष्टम, और जो गेहूँ है वो मधुर रस उपदिष्टम, मधुर रस का उपदेश, मधुर रस के बारे में जो कहा है उस वजह से वो क्या होता है, वातजितत्वम, वो वात शमन करता है। यत् कर्मम करोति तत्कर्मम करोति, जो गुरु गुण करना चाहिए, मधुर रस करना चाहिए, वात का शमन करना चाहिए, वही काम गोधूम करता है। इसलिए वो सामान्य प्रत्यारब्धत्वात्, ये सामान्य प्रत्यारब्ध है, उससे ये कर देता है। यवस्तु स्वादु उपेतो गुरुगुणयुक्तश्च मधुर रसोपदिष्टं यद् वातचितत्वं कर्मं तत् न करोति अपितु वातकृत एवं करोति विचित्र प्रत्यारब्धत्वात्। और जो यव है वो भी साधु है, गुरु है, फिर भी वो वात का शमन नहीं करता, वात का वर्धन करता है। किस वजह से? विचित्र प्रत्यारब्धता के कारण। मत्स्यः स्वादु उपेति गुरुगुणो उपेतश्च न रसो उपदिष्टं न मधुररसो उपदिष्टाः शीतवीर्याः किं तर्हि उष्णवीर्याः। मत्स्य जो है वो मधुर रस है, गुरु गुण है, फिर भी वो मधुर रस में कहा गया हुआ शीतवीर्य नहीं है, वो क्या है, उष्णवीर्य है। विचित्र प्रत्यारब्धता के कारण। क्षीरम च स्वादु उपेतम गुरुगुणयुक्तम च मधुरम उपदिष्टम शीतवीर्यम समान प्रत्यारब्धत्वात्। दुग्ध जो है वो मधुर है, गुरु है, मधुर गुरु होने के कारण वो शीतवीर्य है, ये समान प्रत्यारब्ध है। स्वादु रसयुक्त गुरुगुणयुक्तश्च सिंहो न यथा रसम मधुर विपाकी किम तर्हि कुटु विपाकी। जो सिंह का मांस रहता है वो मधुर रस का रहता है, गुरु गुण का रहता है, पर वो मधुर विपाकी नहीं है। फिर कौन सा विपाक है? कटु विपाक है। ये विचित्र प्रत्यारब्धता है। शुकरो मधुर रस गुणयुक्तो गुरु गुण उपेतश्च यथा रसम मधुर विपाका एवं समान प्रत्यारब्धत्वात्। और शुकर जो है वो भी मधुर रस का है, गुरु गुण का है, और उसका विपाक भी मधुर है, इसलिए वो सामान्य प्रत्यारब्ध है। एवं यानि समान प्रत्यारब्धानि द्रव्याणि तेषां रस उपदेशेन एव गुणाः निर्देशाः भवन्ति। जो समान प्रत्यारब्ध द्रव्य है उनके रस के उपदेशों से क्या है, गुण निर्देश किए हैं। तथा च मुनि ने बोला है कि शीतम वीर्येन यद् द्रव्यम उष्णम रसपाकयोः, जिसका रस और पाक मधुर है, वो द्रव्य क्या है, शीतवीर्य है। तयोर आम्लम उष्णम च यत् उक्तम कटुकम तथा कटुकम तयोः, जिसका रस और विपाक तयोः म्हणजे रसपाकयोः। आम्ल है वो द्रव्य उष्ण है, और यच्च उक्तम कटुकम तयोः, जिसका रस पाक कटु है, वो वीर्य क्या है, वो द्रव्य है उष्ण है। ये सिद्धांत है। तेषां रस उपदेशेन निर्दिष्टो गुण संग्रह वीर्यतो अविपरीतानां पाकतः च
उपदेक्षते। तो ये जो रस जो है, रस के उपदेश से क्या है, गुण संग्रह निर्देशित किया है। और वीर्य तो विपरीतानाम, उनके विपरीत वीर्य जो है उनका क्या है, पाकतः च उपदेक्षते। पाक जो है, विपाक जो है वो भी बताया गया है इसमें चरण में। यथा पयो यथा सर्पी यथा वाचव्य चित्रको, जैसे पय है दूध है, वैसे सर्पी है, वैसे चव्य है, वैसे चित्रक है। इनका सबका रस भी सेम है, वीर्य अलग है, कईयों का पाक अलग है ऐसे। एवं आदिनाम च अन्यानि निर्देशित रसतो विषक, ऐसे जो निर्देश किया है उसको जानना चाहिए। विषक में जानना चाहिए रस के द्वारा। बाहुल्येन च रसादि समाद प्रत्यारब्धानि एव द्रव्याणि चेतसी कृत्वा आचार्य ओचत। और ये समान प्रत्यारब्ध जो द्रव्य है वो आचार्य ने क्या है, बाहुल्येन च रसादि समान प्रत्यारब्धानि एव द्रव्याणि चेतसी कृत्वा आचार्य अवोचत, कि ज़्यादातर द्रव्य जो है वो समान प्रत्यारब्ध की द्रव्य आचार्य ने उनकी जो संग्रह करके आचार्य ने बताया है। यथा गुरुवादयो गुणः द्रव्ये पृथिव्यादो रसाश्रये, गुरुव्यादि गुण जो है ये पृथिव्यादि द्रव्य में रहते हैं। रसेषु व्यपदेशन्ते साहचर्योपचारतः, और रस के बारे में जो बोला है, रसगुणी रेप के बारे में जो बोला है वो क्या है, साहचर्योपचारता। साहचर्य मीन्स एक ही जगह दोनों चीज़ों को रहना। जैसे शर्करा आई तो शर्करा में मधुरता भी है, गुरुता भी है ना, तो उसमें रस भी रहेगा, वीर्य भी रहेगा, विपाक भी रहेगा, गुण भी रहेगा। ये सब साहचर्य से रहते हैं। इति अतः एव च बहुतराणि द्रव्याणि रसादि समान प्रत्यारब्धानि, और इसलिए ज़्यादातर जो द्रव्य है वो क्या है, समान प्रत्यारब्ध है। अतः रसो उपदेश व्याप्त्या तानि निर्दिष्टुम शक्यते, और इसीलिए रस को जो उपदेश की है उस व्याप्ति में रस को निर्देश किए मीन्स क्या, मधुर रस ऐसे करेगा, कटु रस ऐसे करेगा, कषाय रस ऐसे करेगा। उस चीज़ों के द्वारा उसका निर्देश, वो जो द्रव्य का कर्म जो है, द्रव्य क्या करना चाहिए वो हम बता सकते हैं, न अन्यथा दूसरी कोई वे नहीं है बताने के लिए। ठीक है, रसद के द्वारा, रसादियों के उपदेश के द्वारा हम बता सकते हैं वो द्रव्य क्या करेगा। अगर मेरे पास कोई XYZ द्रव्य आ गया जिसका मुझे कर्म नहीं मालूम है, तो उस द्रव्य को हम क्या करेंगे, उसका रस देखेंगे, और फिर उसका रस मधुर हो तो हम बता सकते हैं कि ये द्रव्य जो है वो कफवर्धन करेगा। ठीक है, तो यही मार्ग है उस द्रव्य के कर्म जानने की, कर्म जानने का। ठीक है, ये सामान्य प्रत्यारब्धता में होता है। विचित्र प्रत्यारब्धानि पुनः कतिपय अन्येव द्रव्याणि तानि प्रतिद्रव्यम एव उपदिश्यन्ते। और विचित्र प्रत्यारब्धता में जो कुछ थोड़े द्रव्य है उनको क्या है, तानि प्रतिद्रव्यम एवं उपदिश्यन्ते, जो थोड़े ही द्रव्य है, बहुत द्रव्य नहीं है विचित्र प्रत्यारब्धता के, वो थोड़े द्रव्यों का जो उपदेश है वो उपदेश किया गया है। मत्स्य क्या करेगा, मत्स्य पित्तवर्धन करेगा। ये जो थोड़े उपदेश जो है, थोड़े द्रव्य है, उनके बारे में बताया गया है, ऐसे बोल रहे हो, क्योंकि उनको आप रस उपदेश व्याप्ता के द्वारा, रस उपदेश के द्वारा आप जान नहीं सकते। मुनिना अपि अयम अर्थो युक्तर
क्या लिहिलं, युक्तर वोक्त, मुनि भी यही अर्थ बोला गया है, मुनि द्वारा बोला गया है। यथा मधुरम किंचित उष्णम स्यात् कषायम तिक्तमेव च, यथा मत् पंचमूलम यथा च आनुपम आमिषम, लवणम सैंधवम न उष्णम आम्लम आम्लकम यथा अर्क अगरु गुडुचीना तिक्ताना च उष्णम उच्यते। तो क्या बोले हैं वो, मधुर किंचित उष्ण स्यात्, मधुर जो द्रव्य है वो किंचित उष्णम स्यात्, वो गर्म वो उष्ण वीर्य के हो सकते हैं, और कषाय जो है और कषाय और तिक्त ये भी किंचित उष्ण हो सकते हैं। कषाय मधुर, कषाय शीत होना चाहिए, तिक्त शीत होना चाहिए, पर ये उष्ण हो सकते हैं। यथा जैसे महत पंचमूलम, जैसे महत पंचमूल जो है वो क्या है, उष्ण है। यथा च आनुप आमिषे, और आमिष मांस जो है वो मधुर होकर भी उष्ण है। लवणम सैंधवम न उष्णम, अब लवण रस जो है वो उष्ण रहना चाहिए, पर सैंधव उष्ण नहीं है। आम्लकम आम्लकी, और आम्ल रस उष्ण रहना चाहिए, पर आम्लकी जो है वो क्या है, शीत है। यथा अर्क अगरु गुडुची नाम, ये अर्क अगरु और गुडुची जो है वो तिक्त रस होकर भी क्या है, उष्ण है। किंचित आम्ल रसम ग्राही किंचित आम्ल भिन्नति च, कई आम्ल रस ग्राही है, कई आम्ल रस जो है वो भेदन करते हैं। यथा कपित्तम संग्राही भेदी च आम्लकम, कपित्त जो है वो संग्राही है और आम्लकी जो है वो भेदन करती है। पिपली नागरम वृक्षम कटु च अवृक्षम मुच्यते, पिपली और नागर शुंठी जो है वो क्या है, कटु होकर भी वृक्ष है, जो अवृक्ष होनी चाहिए कटुरस। कषायः स्तंभनम शीतः सो अभयः मतो अन्यथा, कषाय रस जो है वो स्तंभन करता है, शीत रस जो है वो स्तंभन करता है, पर जो अभया है वो ऐसे नहीं है। और सॉरी, कषाय रस जो है वो स्तंभन करता है, और जो स्तंभन करता है वो शीत रहता है ना, पर अम्ल की ऐसे अभया वैसी नहीं है, हरित की वैसी नहीं है। तस्मात् रस उपदेशेन न सर्वम द्रव्यम आदिशेत, तो रस के उपदेश के द्वारा सभी द्रव्य नहीं जान सकते, कई द्रव्य विचित्र तरफता में है, ऐसा बोल रही है। इति आगे, ये च रस संयोगाः वक्ष्यमाणाः ते रसादि समान प्रत्यारब्धैः मधुर आम्ल लवण कटुतिक्त कषाय रूपैः वितः कल्पनीयाः न तो विचित्र प्रत्यारब्धैः मधुर आम्ल लवण तिक्त कटु कषाय रूपैः। तो द्रव्यों में रस संयोग भी होता है, ठीक है। एक द्रव्य लिया धान्य के लिए, तो धान्य कषाय तिक्त मधुर है। हाँ, ऐसे बहुत से द्रव्य है कि जिसमें अलग अलग रस रहते हैं, तो ये अलग अलग रस होना ये विचित्र प्रत्यारब्धता नहीं है, ऐसे वो बोल रहे हैं। ये च रस संयोगाः वक्ष्यमाणाः ते रसादि समान प्रत्यारब्धैः मधुर आम्ल लवण तिक्त कटु कषाय रूपैः, ये सभी द्रव्यों के द्वारा मितः इन परस्पर कल्पनीयाः न तु विचित्र प्रत्यारब्धैः मधुर आम्ल लवण कटु तिक्त कषाय रूपैः। यस्मात् तेषां न यथा शास्त्र निरूपिता रसवीर्य विपाकयोः विद्यन्ते विचित्र प्रत्यारब्धता। ये जो विचित्र प्रत्यारब्धता है वो रस और वीर्य और रस और विपाक, इनका क्रॉस जो है वो विचित्र प्रत्यारब्धता ऐसे शास्त्र में निरूपण किया है। समझ में आ रहा है क्या? अतो कि विचित्र प्रत्यारब्धता है, ही काय है, रस
आणि वीर्य, रस आणि विपाक असेल, म्हणजे मधुर रस असेल तर शीतवीर्य असायला पाहिजे, पण जर शीतवीर्य नसेल तर ती विचित्र पदार्थ आहे, जसा मासा आहे ना. पण एखाद्या द्रव्यात अनेक रसांचा संयोग पण असतो, हे की नाही. कशाही पण रस असतो, मधुर पण रस असतो, कटू पण असतो, तिक्त पण असतो, पण ती विचित्र पदार्थता नाही आहे, असे शास्त्राने निरूपण केलेलं नाही आहे. पुढे जाऊ दे. अतो रस उपदेश व्याप्त्याः तद द्रव्यैः तेः रससंयोगाः कल्पितुं न युज्यते. तो हे जे त्याला कंस केलाय ना ह्या वाक्याला, कंस केलाय ह्यासाठी की हे जे वाक्य आहे ते अरुण दत्ताने म्हटलेलं नसणार आहे. यतो अतो रस उपदेश व्याप्ताः तैः द्रव्यैः ते काय रससंयोगाः कल्पयितुं न युज्यन्ते. की म्हणून रसाच्या उपदेशाने जी हे केलेलं आहे, रसाचा जो उपदेश केलेला आहे त्याद्वारे द्रव्यांद्वारे रससंयोग जो आहे तो आपण कल्पयितुं न युज्यते, जाणू शकत नाही, करू शकत नाही. म्हणजे काय, म्हणजे आता मधुर रसाचं द्रव्य आहे, कटू रसाचं एक द्रव्य आहे, तिक्त रसाचं द्रव्य आहे, आणि जर ह्यांचा आपण संयोग केला तर ह्याचा संयोग कुठल्या रसाचा होईल हे आपण जाणू शकत नाही. लक्षात, अयम रससंयोग भेद एवं गुणम एव गुणो अयम एवं गुणः एवं गुणत्वात् च मुष्मिन् विषये योज्यम् एतस्मिन् विषये च अयम् इति निर्दिष्टुं न शक्यते अनिर्ज्ञात स्वरूपत्वात्. तर यांनी काय म्हटले की हा रससंयोग भेद जो आहे, एवं गुणो अयम गुणो अयम एवं गुणः, अमुष्मीनच आहे. काय आदेश शब्दाचं काय आहे? आदेश शब्दाची शब्द काय होते? असो, अमू, अमी, ठीक आहे. मग तर अयम रससंयोग भेद एवं गुणो अयम एवं गुणः एवं गुणत्वात् च अमुष्मिन् विषये योज्यम् एतस्मिन् विषये च अयम निर्दिष्टुं न शक्यते अनिर्ज्ञात स्वरूपतो. तर त्यांनी काय सांगितलंय?
की त्यांनी सांगितलं की रससंयोग जो आहे तसाच गुणसंयोगाचं पण आहे. तर गुरुगुणाचं द्रव्य, लघुगुणाचं द्रव्य, स्निग्धगुणाचं द्रव्य असं जर एकत्र आपण केलं तर त्याच्यातून होणारं जे फळ आहे, जो संयोग आहे तो कुठल्या गुणाचा होईल हे पण आपण सांगू शकत नाही. अनिर्ज्ञात स्वरूपात त्याचं ज्ञान आपण घेऊ शकत नाही. लक्षात असं ते सांगतायत. नाही विचित्र प्रत्यारब्धैहि यैहि विचित्र प्रत्यारब्धैहि ये रससंयोगः क्रियते तेषां स्वरूपम कथम अवधारयितुं शक्यते. और विचित्र प्रत्यारब्ध के द्वारा रस संयोग हमने अगर सिंपल में विचित्र प्रत्यारब्ध तो छोड़ दो, सिंपल जो द्रव्य है अगर उनका रस अलग अलग हो और उनको एक किया जाए तो हम क्या रस होगा ये नहीं बता सकते, या फिर अलग अलग गुण हैं तो उनका क्या गुण होगा ये नहीं बता सकते. तो विचित्र प्रत्यारब्धता में हमने अगर रस संयोग कर दिया तो हम कुछ भी नहीं बता सकते क्या होगा. ऐसे उन्होंने बोला है. ठीक है. अपि च समान प्रत्यारब्धैः संयोगाः कल्पन्ते तेषां संयोगिनां वीर्यतो यो विरोधः शीत उष्ण लक्षणः सह न दोषाय. तो समान प्रत्यारब्ध का संयोग जो है वो हम कर सकते हैं, कल्पन्ते कर सकते हैं. तेषां संयोगिनाम उनका संयोग से जो वीर्य विरोध होगा वो वीर्य विरोध न दोषाय, वो अहितकर नहीं होगा, दोष को बढ़ाने वाला नहीं होगा. समान प्रत्यारब्ध का क्या कर सकते हैं हम, संयोग कर सकते हैं. अन्यथा क्या, पानादिकानि दिनाम अनेक द्रव्य कृतानाम अनभ्य व्यवहारः एवं प्राप्नुयात्. अगर हमने ऐसा बोल दिया सब अलग अलग विरुद्ध है, तो ऐसे हमें यही नहीं मिलेगा. क्या नहीं मिलेगा, कोई ऐसा द्रव्य नहीं मिलेगा कि सभी मधुर शीत है, एक 10-12 द्रव्य मधुर शीत है, इसका संयोग करो, ऐसे नहीं होगा. कई द्रव्य मधुर उष्ण भी रहेगा, कई द्रव्य थोड़ा मधुर में थोड़ा तिक्त रस भी रहेगा. तो समान प्रत्यारब्ध जो द्रव्य है वो सभी अगर हमने एक कर दिए, उनके 10-12 द्रव्य जो है वो एक कर दिए तो उनका जो वीर्य रहेगा, उनके जो कुछ तो ये जो है वो दोष प्रकोप नहीं करते, ऐसे बोला है. अगर वो दोष प्रकोप करते थे, अगर वो तो रसाला जैसे श्रीखंड जैसे जो आहार्य द्रव्य है वो सभी क्या हो जाते थे, खाने लायक नहीं हो जाते थे. करते का कौन, ते उदाहरण आहे की आर्य द्रव्य पानक, चिंचा पानक, हे पानक ते नसतं का पानक. मराठीत सांगतो की समान प्रत्यारब्ध जी द्रव्य आहेत ती नॉर्मल आहेत. नॉर्मल म्हणजे प्राकृत द्रव्य आहेत. विचित्र म्हणजे ती नॉर्मल चाइल्ड कसं आहे तसं प्रकरण आहे ते. आता त्या मुलांचं समान प्रत्यारब्धाची मुलं आहेत, नॉर्मल चाइल्ड जी आहेत, व्यवस्थित बसून अभ्यास करतात, खेळतात, त्यांना काही मेंटल ॲबनॉर्मिटी नाही आहे, लक्षात फिजिकल ॲबनॉर्मिटी नाही आहे, अशी जी मुलं आहेत त्यांना एकत्र घेऊन तुम्ही क्लास घेऊ शकता. त्यांच्यात थोडेफार तुम्ही जरा फरक असेल त्यांच्यात, नाही असं नाही, सगळी नॉर्मल चाइल्ड असेल, काही जण जरा कमी हुशार असेल, जास्त हुशार असेल, तरी पण त्यांना एकत्र घेऊन तुम्ही क्लास घेऊ शकता. हे ॲबनॉर्मल जी गोष्टी आहेत, ॲबनॉर्मल चाइल्ड जी आहेत त्यांना असं करता येत नाही, असं ते सांगतात. त्यांना काय करता येत नाही, असं करता येत नाही. त्यांचा संयोग केला तर तो काहीतरी वेगळा दोष प्रकोप होतो. आणि लक्षात समजण्यासाठी मी उदाहरण सांगितलं. नॉर्मल चाइल्ड म्हटलं, आपण जर म्हटलं आणि म्हटलं नाही काही जण हुशार आहेत त्या नॉर्मलमध्ये पण काही जण ढ आहेत, मग तुम्ही एकत्र क्लास घेऊ शकत नाही किंवा तो क्लास घेणंच गैर होईल, तर असं होत नाही.
म्हणजे त्याचा अभ्यव्यवहार तुम्ही करू शकता, ते एकत्र करून ते खाऊ शकता, पण एकत्र करू शकता. आलं का लक्षात? पण विचित्र प्रत्यारब्ध द्रव्य जर घेतली एकत्र तर होणारा संयोग हा अहितकर होण्याचे चान्सेस जास्त असतात. लक्षात आलं? आलं का लक्षात? काय म्हणून तर सांगितलेत ना, विचित्र प्रत्यारब्ध द्रव्याने ना कतिपय फार थोडीच आहेत आणि त्याचे आम्ही ते दिलेली आहेत. मासा, एरडा, लक्षात, यव, लक्षात, सिंहाचं मांस. त्यांची उदाहरणं काही खूप आहेत असं नाही, लक्षात. त्यामुळे ती द्रव्य त्या जशी जेवढी दिली आहेत त्यानुसार त्याचं हे करायचं असं सांगतो. एक सिद्धांत आहे की विचित्र प्रत्यारब्ध द्रव्यांचा संयोग करणं हे रिस्की आहे, हितकर नाही आहे. आणि समान प्रत्यारब्धतांचा संयोग करणं हे तेवढं म्हणजे हितकर आहे. लक्षात, जरी समान प्रत्यारब्धतामध्ये काही द्रव्य थोडी रसाने वेगळी असली, वीर्याने जरी वेगळी असली, लक्षात, विपाकाने थोडी वेगळी असली, तरीही त्यांचा संयोग हा हितकर असतो. तर ती सगळी समान प्रत्यारब्ध आहे. समान करून ते मुलांचं तुम्हाला उदाहरण सांगितलं, लक्षात. ती दुसरी चाइल्ड त्यांचं कसं आहे, त्यांना आता शांत बसा म्हटलेलं असणार आहे, पण ते ऑर्डरनुसार पाळणार का? शांत बसणं नाही, ते काहीतरी उड्या मारणार. विचित्र प्रत्यारब्धता आहे. तुम्ही शांत बसायला सांगितलं ते उड्या मारणार आहेत, तुम्ही खेळायला सांगितलं ते शांत बसणार आहेत. ही विचित्र प्रत्यारब्धता असल्यामुळे त्यांचा एकत्र क्लास नाही घेत आहे. नॉर्मल चाइल्डचं कमी जास्त जरी हुशारी असली, दिसायला पुढे मागे असली, हाईटने उंच खाली असले, लक्षात, कपडे वेगवेगळे असले, तरी पण त्यांना एक साधा नियम ते पाळले जातात. त्यांच्याकडून नियम पाळला जातो. त्यांना बस म्हटले की ते बसतात, उठ म्हटले की उठतात, अभ्यास कर म्हटले की करतात. हे बेसिक नियम ते पाळतात, म्हणून त्यांचा एकत्र संयोग करणं शक्य होतं. ओके. व्यवहारातलं उदाहरण घेतलं की लवकर हे होतं. ते नियम पाळतात. रसादीचे जे नियम आहेत ते पाळतात ते. लक्षात, मधुर द्रव्य असेल तर ते शीतच असणार. लक्षात आलं का? हा नियम ते पाळतात. ठीक आहे, पुढे जाऊया. कळालं का? व्यवहारातली उदाहरण घेतली की लवकर कळते आपल्याला काय नेमकं त्यांना म्हणायचं. आणि असं पण आहे की आता एखादा कल्प बनवताय, तर एखाद्या कल्पामध्ये एखादं मधुर द्रव्य नाही आहे. एखाद्या कल्पामध्ये एखादं मधुर द्रव्य नाही आहे, मग त्याला रिप्लेस करायचं दुसरं मधुर द्रव्य, असं काही करायचं. ते मधुर द्रव्य हे समान प्रत्यारब्धताचं असलं पाहिजे. आता ते तसंच आपण सिलेक्ट करतो, पण नियम असा आहे. लक्षात, कळालं का? कुठं आलोय मी? कल्पनते झालं. ये तु विचित्र प्रत्यारब्धैः संयोगः कल्प्यन्ते तेषां संयोगिनाः यः शीत उष्ण लक्षणो विरोधः सह दोषयति इति वेद्यम. जर तुम्ही विचित्र प्रत्यारब्ध द्रव्य एकत्र ज्यावेळी करता त्यावेळी त्यांच्यातला जो विरोधत्व आहे, त्यांच्यातला जो काही विरोधत्व आहे तो काय करतो? दोषाय, तो दोष निर्माण करणारा आहे, तो व्याधी निर्माण करणारा आहे असं ते म्हणतात. वाचलं ना मी खालची ओळ.
अन्यथा रसाला पानात त्यांनी सांगितले. तथा काय 33 वर्गाः ये वक्ष्यमाणाः तेषु यद् यौगिकं तत् झय्यात्. यौगिकं तु अनुक्तम् अपि युञ्जात् इति यद् वक्ष्यन्ते तत्र रसादि समान प्रत्यारब्धम एव योज्यम न विचित्र प्रत्यारब्धम. तेच ते सांगितलं आत्ता जे सांगितलं तेच की 33 वर्ग जे सांगितलेले आहेत. कुठले वर्ग सांगितले? 33 वर्ग. तर जे वर्ग सांगितलेले आहेत द्रव्यांचे ते वक्ष्यमाणाः जे सांगितले त्यात तद अयौगिकम झय्यात, जे युजफुल नाही आहे. अयौगिक म्हणजे वापरात असलेलं असं. तद अयौगिकम तत् झय्यात, ते जे वापरात नसलेलं जर कुठलं द्रव्य असेल उपयोगी नसलं असं तत् झय्यात. झय्यात म्हणजे त्याचं ते काढून यौगिकम तु अनुक्तम अपि युञ्जात् इति वक्ष्यते तत्र रसादि समान प्रत्यारब्धम एव योज्यम न विचित्र प्रत्यारब्धम. आत्ता सांगितलं ते की एखादा जीवनीय गण असेल, एखादं रोपणीय तुम्ही हे असेल, किंवा एखादं वर्ण्य किंवा एखादं कंठ्य असा गण असेल तुमचा, तर त्या कंठ्य गणातलं तुम्हाला जर आता यष्टीमधून काढायचं असेल, काय यष्टीमधून तुम्हाला त्यातलं काढायचं असेल, त्याच्या बदली कुठेतरी तुम्हाला टाकायचं असेल, तर जे टाकणारं द्रव्य आहे ते समान प्रत्यारब्धतेचं असलं पाहिजे. यष्टीमधून मधुर स्निग्ध आहे पण तिथे तुम्ही आमिष अंश टाकलं जे विचित्र प्रत्यारब्धतेचं आहे ते चालणार नाही. आलं लक्षात? नाही बदला नसेल तुमच्याकडे, कधी तुमच्याकडे नसेल एखादं द्रव्य असं सांगतो. तुम्हाला जर तिथे वापरायचं असेल तिथे त्या ह्याचं तर कुठलं द्रव्य घ्यायचं? समान प्रत्यारब्धतेचं, न विचित्र प्रत्यारब्ध. ठीक आहे, आलं का? पुढे जाऊया का? आता मला कुठेतरी मधुर आणि गुरु असं गव्हाचा लेप करायचा असेल, संधानीय म्हणून करायचा असेल, मग जो गुरु आहे मधुर आहे ना, तर मधुर आणि गुरु तर यव पण आहे, पण यवाचा नाही करू शकत. कारण यव हे काय आहे? विचित्र प्रत्यारब्ध आहे. म्हणजे रिप्लेस करणारं द्रव्य हे तुमचं समान प्रत्यारब्ध असलं पाहिजे. असं तस्य रसवीर्य विपाकानां निश्चयस्य कर्तुम अशक्यत्वात्, त्यांचे रसगुणवीर्य विपाकाचं निश्चयत्व जे आहे ते कठीण आहे करणं. तस्मात् इत्यादि अतः यतः एवं विचित्र प्रत्यारब्धं विचित्र स्वरूपम तस्मात् रसः उपदेशेन न तत्सर्वं द्रव्यमादिशेत् अपि तु रसादि समान प्रत्यारब्धम एव द्रव्यम रसोपदेशेन निर्देशति. विचित्र प्रत्यारब्ध ही विचित्रच आहे. त्यांचा रसाने जो उपदेश केलेली आहे ती कामं ती करत नाही द्रव्य, आहे ना. तसं समान प्रत्यारब्धतामध्ये नसतं. ठीक आहे. इति श्री मृगांकदत्तपुत्र श्रीमद अरुण दत्त विरचितायाम अष्टांगहृदय टीकायां सर्वांगसुंदरी व्याख्यायां सूत्रस्थाने द्रव्यादिविज्ञानीय अध्यायो 9 समाप्तः. आयुर्वेद रसायन द्रव्यभेदम उदाहरती, द्रव्याचे भेद आम्ही उदाहरणाने सांगत आहोत.
मिनिट, एक फोन आलाय मला. हॅलो, हां बोला. हां हां बोला. हां बोला बोला. हां हां हां. हम्म, 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 हम्म. ठीक आहे. बरं, तुम्ही त्यांचे पायाचे एक फोटो काढा आणि सगळे ते रिपोर्ट्स घेऊन या आज क्लिनिकला. तिला नाही आणलं तरी चालेल. पायाचे फोटो काढा आणि सगळे रिपोर्ट्स जरा घेऊन या. बघूया. बघूया ना आपण, बघूया. चालेल, ओके. येतोय आवाज? तर मग आता एवढी वाचून थांबूया. यव गोधूमयोः मत्स्यपयोः सिंहशूकरयोश्च स्वादुत्वगुरुत्वाभ्यां तुल्यत्वे अपि यवमत्स्यसिंहानां विचित्रप्रत्यारब्धत्वात्. ते आता परत सांगायला नको आहे ना. वातल प्रभावत्व उष्ण वीर्यत्व कटुविपाकित्वानि स्वादुत्व गुरुत्व विपरीतानि गोधूम पयः शूकराणां तु समान प्रत्यारब्धत्वात्. हे समान प्रत्यारब्ध आहे. गोधूम पय शूकर. वातघ्न प्रभावत्व शीतवीर्यत्व मधुरपाकित्वानि स्वादुत्व गुरुत्वयोः विपरीतानि वातकृत्वाभ्यां तत्कारणभूतौ प्रभावौ लक्ष्यते. काय आता रिपीट सांगायला नको ना. समान प्रत्यारब्ध काय सांगितलं आहे? विचित्र प्रत्यारब्ध इति हेमाद्री इति हेमाद्रिकायाम् आयुर्वेदरसायने द्रव्यादीनां प्रकरणं सामत्स्येन निरूपितम्. सामत्स्येन म्हणजे पूर्णपणे निरूपित केलेलं आहे. आता काय करूया, पुढचा अध्याय नंतर सुरू करू. काय आलं? पूर्णपणे काय दम काय कुठे आहे? किमतरी कसं? किमतरी म्हणजे कसं काय असं? कसं काय? किमतरी किमतरी आता एक 2 दिवस सुट्टी, 2 दिवस नाही आहे, गावाला जातोय. त्याच्यानंतर आपण पुढचा अध्याय दशम अध्याय सुरू करू. ठीक आहे. याच्यात काय अजून कोणाला शंका? ठीक आहे, थांबूया.